शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटामध्ये दोन वेगवेगळ्या घटना घडल्या। एक तर शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसरी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना उभाटा गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नासाठी उपस्थित होते। सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत। ओ, आपण काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यामुळे पक्षात काही प्रमाणात नाराजी व्यक्त होते। म्युनिसिपल कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे आणि 2700 कर्मचारी ते युनियनचे सभासद आहेत। त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। प्रमुख मागण्या 3 होत्या। पहिली मागणी होती की महापालिकेच्या आस्थापनावरती 3609 पद रिक्त आहेत, ते त्वरित भरावे। सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्तीवरती कामावरचा ताण येऊ नये म्हणून ती एक विनंती केली। दुसरी विनंती केली, क्लास 3 आणि क्लास 4चं प्रमोशन बाकी आहे, ते प्रमोशनचा प्रश्न लवकर सोडवावा। आणि तिसरी मागणी होती आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना लवकर मिळावा। 10, 20 आणि 30 वर्षात 3 लाभ असतात, ते लाभ लवकर मिळावेत शासनाच्या निर्णयानुसार। ती विनंती मान्य केली आणि निश्चितपणाने त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक प्रतिसाद आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। एवढं सकारात्मक होत असताना पक्षामध्ये नकारात्मक चर्चा का सुरू आहे? नकारात्मक कोणी केली मला माहीत नाही, पण आमचं काम तर आम्ही करत राहणार। आता तुमच्याकडनं प्रश्न आला नकारात्मक कोणी चर्चा केली, जर कोणी नकारात्मक केली असेल तर तसं तुम्ही स्पष्टीकरण द्यावा। तुम्ही नाराज आहात पक्षामध्ये? मी स्वतःवरच नाराज आहे। मी नाराज नाही। संघटनात्मक बदल मध्यंतरच्या काळामध्ये जे झालेत तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे आणि वरिष्ठांना पक्षप्रमुखांपर्यंत त्या भावना गेलेल्या असतील, दिलेल्या आहेत। स्थानिक नेत्यांना माहिती आहे आणि मला असं वाटतं तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोक नाराज आहेत। काय नाराजीचं कारण? संघटनात्मक बदल झाल्यापासून असं मी म्हणणार। काय बदल होणं तुम्हाला अपेक्षित होतं, काय बदल झाले ते आता मी स्पष्ट नाही बोलू शकत त्याच्यावरती। संघटनेच्या काही गोष्टी जाकलीमूठ 1.25 लाखाची असते, परंतु त्यावेळेस संघटनात्मक बदल झाले त्यानंतर ही नाराजी पसरलेली आहे। तुमची नाराजी कोणावर आहे? माझी नाराजी कोणावर नाही, मी स्वतःवरच नाराज आहे। बदल तर तुम्ही काही केले नाही, मग कोणी ज्यांनी बदल केले? बदल तर म्हणजे त्यावेळेस मी स्वतःहूनच म्हटलो होतो की मी ह्या पदावरती जिल्हा प्रमुख पदावरनं आता मी बाजूला करा, मी काम करू इच्छित नाही आणि कोणाची तरी नियुक्ती करावी अशी मी सूचना केली होती आणि त्यानुसार त्यांनी ते मान्यही केली। पण ते बदल झाल्यानंतर जे नाराजी नाट्य जे चालू झालेलं आहे, विलास शिंदे खरोखर म्हणजे मुलीचं लग्न होतं, तो नाराजी त्यांनी त्याच वेळेस व्यक्त केली होती, त्यावेळेस आम्ही त्यांची समजूत पण काढली। परंतु पुढील काळामध्ये नाराजी आहे हे निश्चितपणाने विलास शिंदेच्या कृतीतून आणि भावनेतून समजून आलेलं आहे। तुमचं काय? तुम्ही विलास शिंदेचं नाव घेताय, तुमचं काय? नाही, मी स्वतःवरच नाराज आहे ना। मी विलास शिंदे कोणावर नाराज आहे? ते माझ्यावर नाराज आहे। बरं, DG सूर्यवंशी यांना जिल्हा प्रमुख पद दिलं त्यामुळे हे नाराजी? मी कोणाचं नाव नाही घेतलं, संघटनात्मक बदल म्हटलं मी। आता याचा शेवट काय? बघूया ना। आपण पक्षप्रवेश करणार, इतर पक्षात जाणार अशी चर्चा सध्या शिवसेनेमध्ये आहे। अशी चर्चा तर वर्षभरापासून आहे, म्हणजे विधानसभेच्या निवडणूक झाल्यापासून आमच्यातलेच काही लोकांनी ती चर्चा पसरवलेली आहे। पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल त्यावेळेस। हे आहेत सुधाकर बडगुजर, शिवसेना उभाटा गटाचे उपनेते आहेत। शिवसेनेचं नाशिकमध्ये ज्यावेळेस अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेस व्यासपीठावर सर्वच पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी उघड नाराजी देखील व्यक्त केली होती आणि आता ते स्वतःवर नाराज असल्याचं एक सूचक विधान करतायत। येत्या दिवसामध्ये काय घडतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।